नमस्कार मंडळी, मी वृषाली बोरेकर. मी लाईफ जर्नी या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर मी आज तुम्हाला मी सकाळी उठल्यापासून सूक्ष्म व्यायाम कसे करते मी ते आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण करू. आधी सर्वात उठून मी बेडवरच करते बसल्या बसल्या. आधी असं हाताला हात घासून घ्यायचे, डोळ्याला लावायचे. आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. त्यानंतर ओम पासून मी सुरुवात करते. तुम्ही कदमताल पासून पण सुरुवात करू शकता. मी 3 वेळा ओम म्हणते. हे असं करायचं. हे बोट असं करायचं. या मुद्रेत ठेवायचे हात, किंवा असे पण ठेवू शकतो आपण. असे पण ठेवू शकतो. मी असे ठेवते. असे. त्याच्यानंतर इथून डोक्यापासून सुरुवात करायची. डोक्यापासून जर तुम्हाला पॉन्डलिसिसचा त्रास नसेल तर तुम्ही खाली पाहायचे पण व्यायाम करू शकता. तर मी मानेचं, ज्याला पॉन्डलिसिसचा त्रास आहे त्याला हे जे मी मानेचे व्यायाम सांगते ते त्याने पण आराम करू शकतो. श्वास भरून घ्यायचा आधी, नंतर आरामशीर एका साईडला पाहायचं. श्वास सोडायचा, आणखी श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास घ्यायचा, सोडायचा. असं तुम्ही 2-2 वेळ सुरुवातीला 2-2 वेळ करा, नंतर 5-5 वेळ, नंतर 10-10 वेळ, असे तुम्ही तुमचे टायमिंग वाढवू शकता. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, असं 2-2 वेळ करून घ्या. तुम्ही असे पण करू शकता, पण मला पॉन्डलिसिसचा त्रास आहे त्यामुळे मी खाली वाकत नाही जास्त. आता हे शोल्डर, हाताचा एक व्यायाम करून, डोक्याचा एक व्यायाम करून असं करायचं. भार द्यायचा असा, नंतर असं 1 2. तुम्ही सगळे व्यायाम सुरुवातीला 2-2 वेळ करून घ्या. हे कोणी टीनेजर, बिगनर्स कोणी पण करू शकते. बसल्याने पण करू शकता तुम्ही, किंवा उभ्यानं पण करू शकता. नंतर हे शोल्डर पूर्ण खोलून घ्या. आधी सरळ, नंतर उलट. हात,
आपल्या जॉईंटमध्ये जे ॲसिड जमा झालेलं असतं ते जॉईंटमध्ये ते यामुळं पूर्ण ॲसिड निघून जातं ते. आणि याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर सूक्ष्म व्यायाम, त्यानंतर एक अनुलोम विलोम केलं की हे होऊन जाते आपलं, म्हणजे त्याने पण अनुलोम विलोम पण खूप छान आहे आपल्या हार्टसाठी, खूप छान आहे ते. अनुलोम विलोम हे 10 मिनिटाचं किंवा 15 मिनिट तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकता. एकदा अंगठा बाहेर, एकदा आतमध्ये, एकदा बाहेर, एकदा आतमध्ये. नंतर गोल, सरळ, उलट. नंतर ही थेरपी आहे. नंतर अंगठा, मुंडक्यापासून पूर्ण सुरुवात करायची. आता हे असा पण करू शकतो. पूर्ण टर्न व्हायचं. असं आपण करू शकतो. नंतर पायासाठी पण व्यायाम आहे. पाय पूर्ण मोकळे करून घ्या. पाय तुम्ही असे पूर्ण असे मोकळे करून असे बटरफ्लाय म्हणतात त्याला, ते पूर्ण हलवा. जेवढे तुम्हाला हलवता येते तेवढे हलवा. असं तुम्ही 5 मिनिट, हे जे सूक्ष्म व्यायाम आहे याच्यात 5 मिनिट किंवा 10 मिनिट करू शकता. आणि त्याच्यानंतर आपण एक अनुलोम विलोम करणार आहे 10 मिनिट. हे आपल्याला सकाळी आपल्या स्वतःसाठी आपल्याला वेळ हा काढावाच लागतो. त्यामुळे आपलं शरीर पण स्वास्थ्य चांगलं राहतं, तब्येत चांगली राहते. त्यामुळे उठल्याबरोबर आपल्याला बेडवरच उठल्याबरोबर आपण हा व्यायाम, सूक्ष्म व्यायाम जे आहे ते करू शकतो, योगासन वगैरे. आणि त्यानंतर तुम्ही फिरायला वगैरे जाऊ शकता किंवा फिरून आल्यानंतर पण तुम्ही हे सूक्ष्म व्यायाम वगैरे योगा घरी करू शकता. आता तुम्ही ध्यान मुद्रा, कोणतीही मुद्रा घेऊन अशी किंवा अशी हे करून तुम्ही अनुलोम विलोम करू शकता. हे सर्व झाल्यानंतर हे 10 मिनिटं किंवा 15 मिनिट किंवा अर्धा तास असं तुम्ही करू शकता. आधी श्वास घ्यायचा, दाबून ठेवून नंतर सोडायचा. श्वास घ्यायचा, सोडायचा. श्वास घ्यायचा, सोडायचा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.